राजाला मोगलांनी घेरलं, काफरांनी भेटीच्या नावावर घात केला, आग्र्याला महाराज कैद. हा म्हणता ही जीवघेणी बातमी संपूर्ण रायगड आणि स्वराज्यात पसरली. रायगडी मावळ्यांच्या आणि रयतेचे थवेचे थवे धाव घेत होते. आपल्या बापाला आणि भावांना विष घालणारा हा नीच औरंग्या महाराजाचं काय हाल करेल या विचाराने रायबाचा बाप महादबा चिंतातूर झाला होता. त्यांच्या अर्धांगिनीने रुक्मिणीने एव्हाना 16 सोमवाराचं व्रत बोलून महाराजांच्या सुटकेचा नवसही केला आणि महाराजांच्या अटकेची फारशी जाण नसलेल्या रायबाच्या मनाला नेमकं काय घडले याची नीट बांधणी होत नव्हती. आये, तू आणि बाबा एवढं का म्हणून घाबरलास? रायबानं काकुळतेने विचारलं. पोरा, घात झालं र. मनातला हुंका न रोखताच रुक्मिणीने सांगितलं. लई मोठा घात झाला. दगा दिला त्या काफरानं. आपल्या राजाला पकडलं, आग्र्याला कैद केलं त्यानं. तितक्यात दवंडीचा आवाज झाला. पाटलानं पारावर सभा ठेवलीये, समध्यासनी सांगावं आहे. दवंडीवाला जाताच महात्माने डोक्याला दस्ती बांधली आणि पाराच्या दिशेने चालता झाला. रायबा पण त्याच्या पाठीमागे धावला. पारावर पाटील आणि म्होरक्यासहित सर्व ग्रामस्थ हजर झाले. एव्हाना तुम्हासनी ठाऊक झाले, आपले महाराज आग्रा बेटीस गेले असताना यवनाने त्यांना कैद केले. राजांना आणि लहानग्या संभाजी राजास नजर कैदेत ठेवले. त्यांची सुटका ते करतील याची फार कमी शाश्वती आहे. रायगडी नेमलेले आपले मावळे गडावरील घडामोडीची आपणास माहिती देत आहे. येणारा काळ रायगडाच्या आणि स्वराज्याच्या परीक्षेचा आहे. राजाच्या सुटकेची आपण प्रार्थना करू. काय झालं हो सोबत? काय म्हणाले पाटील? कवा सोडणार म्हणे राजाला? बाळशंभूची काय खबर? राजाला सोडाया गडावरून कोण जाणार? घरी आल्या आल्या रखमाने महादबावर प्रश्नांचा भडीमार रित्ता केला. महादबाच्या डोळ्यात एव्हाना अश्रूंनी जागा केली होती. धीर धर रखमा, भावाने त्यांच्या पाठीशी आहे. इतक्या जीवांचा पोशिंदा हे बी संकट पार पाडेल. असं म्हणून महादबाने जमिनीची पार धरली. आज घरात अन्नाचा कण पण शिजणार नव्हता. नव समजा रायगड स्वराज्य आज अन्न पाण्याविना होते. 2 महिने निघून गेले. महाराजांच्या सुटकेची काहीच खबर नव्हती. महादबाच्या ग्रामसभेत पाटलाने रायगडी जाण्याचा निर्णय घेतला. सोबत महादबा आणि 10-15 तरुण पोरांना घेऊन पाटलाने गडाकडे कूच केली. सदैव प्रफुल्लित असणारा किल्ला पुरता कोमेजून गेला होता. घरचा करता पुरुष गेल्यानंतर घराची जशी अवस्था होते तसे रायगड दिसत होतं. मासाहेबांचा चेहरा पाहण्याचे आपणात सामर्थ्य येवो याची प्रार्थना करत सर्वजण राजमहालाकडे रवाना झाले. तानाजी, येसाजी, नेताजी, हंबीरराव मोहिते, मोरोपंत यासारखे मातब्बर सभेत सुन्न होते. पण मासाहेबांची स्थिती पाहून महादबाच्या चेहऱ्यावर आश्चर्यभाव प्रकटले. रयतेचा पोशिंदा जिजाऊचा प्राण शिवबा कैदेत होता, पण मासाहेब निश्चिंत भासत होत्या. अर्थात पोटचे पोर असल्या कारणानं त्यांचे काळीच अधू झाले, पण चेहरा मात्र खंबीर होता. त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांचा आत्मविश्वास डगमगला तर राजाने शून्यातून उभं केलेले साम्राज्य लयात जाण्यास वेळ लागणार नाही. यावर एकच उपाय होता, शिवबांच्या सुटकेचा विश्वास. आणि हा विश्वास त्यांनी कायम ठेवला होता, कारण आत्मविश्वासाने विघ्नांचा नाश होतो याची त्यांना पूर्ण जाण होती. प्रणाम राजमाता. मा जिजाऊंना पाटील, महादबा आणि साथीदारांनी मुजरा केला. पहारेकऱ्यांनी पाटलाची आणि साथीदारांची जिजाऊंना ओळख करून दिली. महाराजांच्या सुटकेची काही खबर मासाहेब? पाटलांनी विचारले. अद्याप याबद्दल काहीच खबर नाही पाटील, शेजारी येसाजी उत्तरले. राजाभोवती 10,000 पठाणांचा कडेकोट पहार आहे आणि त्यातून मुंगी सुद्धा बाहेर येणे अशक्य असल्याचं समजते. डोळ्यातील अणूंना कसेबसे रोखत तानाजीने सांगितले. मासाहेब, गडावरून राजांच्या सुटकेसाठी काही हालचाल नाही होणार का? पाटील, मासाहेब, आज पण आम्ही आपणास हुकूम मागत आहोत. तुम्ही आज्ञा करा. आमचा हरेक मावळा 1000 मोगलांना भारी पडेल. मदमस्त असुराला आम्ही रायगडाचे पाणी पाजू. आग्र्याचे काळी चिरून महाराजांना स्वराज्य परत आणू. तानाजीने जिजाऊंना परत विनवणी केली. मासाहेब, आम्ही पण तीच महत्वाकांक्षा ठेवून इथवर आलोय. रायगडावरील सैन्यासह आमच्या गावातील एक ना एक मावळा आग्र्यात जाण्यास आतुर आहे. पाटलांनी रायगड येण्याचा मनसुबा जाहीर केला. शांत व्हा तानाजी, शांत व्हा पाटील. आम्हास तुमचे म्हणणे पटते. आम्हाला आमच्या मावळ्यात पूर्ण विश्वास आहे. पण आपण हल्ला करणे उचित नाही ठरणार. पण का मासाहेब? येसाजी, तुम्ही तर जाणकार आहात. आदिलशाही, निजामशाही या घडीला कमकुवत आहे. पण स्वराज्यावर वार करण्याचा एक पण उपाय ते खाली जाऊ देणार नाही. आपण जर आग्र्याकडे कूच केली तर त्यांना रायगडी स्वारी करण्याची आपसुकच संधी प्राप्त होईल आणि सिद्धीजोवर
पूर्ण सैन्यानिशी स्वराज्यात विध्वंस घालेल. ज्या कारणासाठी महाराजांनी तह केला त्याला मग काहीच अर्थ उरणार नाही आणि महाराजांभोवती असणारा पहारा आणखी कडक होईल. जिजाऊंनी खूप दूरदर्शी विचार मांडला. पण मग महाराजांच्या सुटकेचा आपण काहीच विचार नाही करायचा का पाटील? अलबत्त करायचा, पण शिवबा या संकटातून लवकरच बाहेर पडेल अशी आम्हास आशा आहे. जिजाऊ म्हणाले. फक्त आशा मासाहेब? तानाजीने नाराजीच्या सुरात म्हटले. तुम्हीच म्हणता ना, आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा आणि त्यात साध्य काहीच होत नाही. आणि तुम्ही विसरताय तानाजी, आम्ही हे पण म्हणतो, आशा म्हणजे जीवनाच्या वादळी सागरात वाट दाखवणारी तारका. इथे तर शिवबासोबत महादेवाचा आशीर्वाद आहे. आई भवानी यांच्या पाठीशी आहे. स्वराज्यातील प्रत्येक आत्मा माझ्या बाळासाठी, त्यांच्या धन्यासाठी प्रार्थना करतोय आणि ती प्रार्थना किंचितही वाया जाणार नाही. जिजाऊंनी आत्मविश्वासाने सांगितले. आत्मविश्वास हाच मनुष्याचा सर्वोत्तम मित्र असल्याची आज महात्माला जाण झाली. पण माते, शंभूराजे ते कष्ट कसे झेलत असतील? शंभू बाळाचे नाव ऐकताच इतका वेळ खंबीर असलेली जिजाऊ कोलमडली. हाताच्या फोडासारखा जपलेला तो बाळ या संकटांना कसा सामोरा जात असेल या भावनेने त्या व्याकुळ झाल्या. पण दुसऱ्या क्षणी उद्विग्न मनाला सावरत त्यांनी परिस्थिती जाणली. शंभू निश्चित वयाने लहान असते, पण तो सिंहाचा छावा आहे. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची त्यांची नीती आहे. हाच अनुभव त्यांच्यातील पुढच्या स्वराज्याचा शिल्पकार प्रगल्भ बनवेल. जिजाऊंच्या चेहऱ्यावर बोलताना विलक्षण असे तेज दिसायला लागले. आपणास भेटल्यानंतर आम्हा दुःखाला सामोरं जाण्याचे बळ आले. आता आम्हास पूर्ण खात्री आहे की महाराज या संकटातून लवकरच बाहेर पडतील. आपला निरोप घेतो, पाटील म्हणाले. जिजाऊंचा आणि रायगडाचा निरोप घेऊन पाटील आणि महात्मा गावी परतले. काय म्हणाले जिजाऊमा? महाराजांच्या सुटकेची काही खबर? आल्या बिगी रकमाने प्रश्नांचा खलबत्ताच चालवला. सगळं चांगलं होईल म्हटल्या. महात्मा उत्तरला. म्हणजे? उत्तरातील सूचकता रकमाला समजली नाही. तुला समजलं नाही, मला पण समजलं नाही, पण महाराज लवकर रायगडी परततील असं म्हणाल्या. महात्मा. असंच काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी बातमी आली. महाराज रायगडी परतले. हातावर तुरी देऊन मोठ्या चातुर्याने स्वराज्याचा सिंह बाहेर आला. महात्मा आणि रखमाच्या चेहऱ्यावर अगणित असा आनंद पसरला. घरात दिवाळी साजरी होत होती. मागचे बरेच दिवस हसणे विसरलेल्या घरात रायबाला आनंद म्हणजे नक्की काय, सुख कसं असतं याची प्रचिती येत होती. स्वराज्यभर मिठाई वाटून हा आनंद साजरा होत होता. जिजाऊंचा विश्वास आणि रयतेची निष्ठा फळाला आली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.